भाजी सगळीसाठी कमी घेऊन आले जेवायला. आपण सोबत जेवण झालं असतं. अजून अलग जेवत बसा. नाही हो, होते ना आमचं जेवण. मग जेवा ना तुम्ही तुम्ही जेवून घ्या, मग जेवतो आम्ही बाया बाया. आमचं काय आहे, तिथं स्वयंपाक घरात घेतला आपलं आणि बसल्या जेवायला ताट वाढून. भाजी कायची आहे वहिनी? आहे एक तर गोबीची आहे, पण ही दुसरी कायची भाजी आहे? ओळखायला नाही नाही बरोबर. नाही बे, पनीरची असेल ना, पाय बरोबर. मामाजीने अजून ताटात पाहिलंच नाही वाटतं बरोबर. मामाजीला असं वाटून राहिलं पनीरचीच भाजी केली. गोबीची भाजी वैकारीच नेऊन राहिली मामाजीने. ते डाळ आहे ना बापूजी, अशी सुकी सुकी डाळ आहे ना, ते दाल फ्राय म्हणते का नाही, तशातून डाळ होईल, डाळ कांदा. तेच तर पहिल्यांदाच केली ना आज आपल्या घरी, म्हणून ओळखायला नाही येऊन राहिली. हे वहिनी म्हणे अशी कर म्हणे, म्हणून केली तिनं. नाही तर आपल्या इथं कुठं करते रे अशात भाज्या. हे मामीनं करायला लावली म्हणून केली ते तशी. हो बाई, शिंदू चांगली करते, मस्त करते हे डाळ कांदा. मला तर आवडते, नेहमीच बनवते ते घरी. हे काय बाई हे? हा, याच्यात पनीरची भाजी दिसूनच नाही राहिली. गोबीची भाजी ने डाळ कांदा काय बाई हे? कोण खाते? मी गोबीची भाजी खातो काय सरला? तुला माहित नाही काय गोबीची भाजी खात नाही म्हणून मी? काऊन केली मग हे? मला सकाळी एवढं मोठं पनीर आणून दिलं होतं, अर्धा किलो पनीर आणलं. काय केलं त्या पनीरचं? भाजी कुठं गेली पनीरची? मामाजी ते पनीर गेलं पोटात. पोटात गेलं मस्त पकोडे बनवून. पकोडे बनवले होते पनीरचे. कोण होते शाईनं पकोडे बनवणार? हा, एवढं पकोडे बनवायचा शौक होता तर स्वतः आणून बनवायला पाहिजे. मला पनीर आणलं होतं ना, मला पनीरची भाजी आवडते, तुम्हाला माहिती आहे सगळे इले. मग मी आणलेल्या पनीरचे पकोडे काऊन बनवले तुम्ही? हा, समजते ना काऊन बनवले म्हटलं? अम्माई बाई, हे तर लयच निघाले पप्पा भाऊ. हा, पनीर खाल्लं तर असे करून राहिले जशी काही यायची पुरी इस्टेटच खाऊन घेतली. अर्धा किलो पनीर काय खाल्लं तर. मेहनत बापू जेवून घ्या, मस्त लागते, दायकांदाही मस्त लागते. खाऊन पहा तुम्ही आज. सरला हिनं सिंधूनं केला का नाही, मस्त मस्त करते ते. मी खातच नसतो अशा भाज्या. ते दाय कांदा मायकांदा मायकून चावत नाही. पण हे गोबीची भाजी मला आवडत नाही बिलकुलच. मला पहिले त्याच्यासाठी पनीर आणलं होतं. मला जे आवडते ते आवडत असतो मी. आणि मला जर ते भेटलं नाही तर आपलं डोकं आउट होते. मी जेवत नाहीये, मी जेवतच नाहीये. आज राहू दे, आज जेवतच नाही मी. आणाव काय, बनवता काय? हा, पकोडे बनवायची काय गरज? तुम्हाला खाल्ले नव्हते काय कधी पकोडे? एवढा शौक होता तर स्वतः कोण बनवले ते पकोडे? सांगितले नाही पाहिजे बापा आता येईन. पण ह्या सांगून काय मी सांगते का नाही सांगत तर. सरला काय विचारून राहिलो मी? मामीनं बनवले मामाजी. मामीनं बनवले होते. तरी मी म्हटलं मामाजीने आणलं म्हटलं हे पनीर भाजीसाठी. तर मामाजी कल्ला करून म्हटलं, कारण मामाजीला म्हटलं पनीरची भाजी आवडते म्हटलं. आणि त्यानं जे आणलं ते भाजी आपल्याला बनवाच लागते म्हटलं. नाही तर मामाजी चिडचिड होते म्हटलं. तर त्या मामी म्हणे नाही म्हणे, काही नाही होत म्हणे, मी खातच असतो म्हणे नेहमीच म्हणे. आणि आता म्हणे काही नाही होत म्हणे, खाऊ द्या म्हणे त्याला म्हणे, पाहुणे म्हणे ते आपल्या घरचे. सरला हे तू जेवत ताट काय? हे ताट जेवून घ्या आता तू. आज मी काही जेवत नाही, आज उपाशीच राहतो. अगं तर जेवून घ्या ना आजच्या दिवस. हा, सकाळीच लागून तर पनीर आणायला लावून पोरायले. मग करून घेईन भाजी. सकाळी पनीरची भाजी जेव जा. आता जेवून घ्या, ताटावून कायले उठता? चांगलं वाटतं का ताटावून उठणं? तुला एक माहित आहे का, मी जे मला भाजी पाहिजे असते ते भाजी जर भेटली नाही तर मी जेवत नाही. हे तुला आताच माहित आहे काय? हा, पुरं आयुष्य चाललं म्हटलं याच्यात. मग तरी त्या कोण खर्च करू दिलं पनीर एवढं मोठं? हा, अर्धा करते, अर्ध्याची तर भाजी करते. एवढं मोठं अर्धा किलो पनीर लागून गेलं तर पकोडे येईल. कोण खाल्ले पकोडे? कोणच नाही खाल्ले मामाजी, फक्त मामीनं मामानंच खाल्ले दोघीनं. आम्ही नाही खाल्ले, आम्हाला दिलेही नाही. त्यानं दोघीनं बनवले, फक्त मामीनं बनवले. आणि मामीनं मामानं खाल्ले कोणीच नेऊन. बाकी कोणाला दोन दोन दिले नाही. वा, मस्त. मस्त नवीन चालू केली घरात. मस्त आलो कोणी, बनवलं आपलं आणि बनवलं का खाल्लं स्वतःच नाही. आपल्या घरात पद्धत चालू केली आहे, नवीन नवीन रूल चालू झाले. मी घरी राहत नाही तर आपल्याच मनाची राजूट करता वाटते दिवसभर घरी. हा, आपल्याच मनानं करणं, आपल्याच मनानं खाणं, लेकरही नाही देणं. हे पहा, मी खा प्यायला कोणालाच म्हणत नाही. काही खा, काही प्या, राहा तुम्ही, काही करा. पण हे माया वेळेवर माया वस्तू जर अशा खर्च झाल्या आणि मला जर त्या भेटल्या नाही तर आपलं काही जमत नाही. मग काय त्याच्यापेक्षा तुम्ही जेव्हा ते आता तुम्ही चांगले दिसा, मी चाललो. अरे सुमित, बाबा नाही जेवून राहिलं तर चांगलं वाटते का ते आम्हाला जेवायला? मी नाही जेवत. रात्रीची तुम्ही नाही जेवत काय? जेवून घ्या ना आता. नाही, मी नाही जेवत. ठेवून दे मोहिनी येतात. मी जेवत नाही. बाबा नाही जेवून राहिले, सुमित नाही जेवून राहिला, मग मी एकटंच बसू का इथं? चांगलं वाटतं का ते जेवायला? तुम्ही जेवून घ्या रे पोरं हो, उपाशी नका राहू. चला जेवा, मी पाहिन मग काय करायचं आहे काय नाही. तर नाही बाबा, तुम्ही जेवले नाही तर आम्ही कसं जेवा? आम्हाला चांगलं वाटतं का ते आमचे बाबा उपाशीच उठले आणि आम्ही खाऊन राहिलो. मोहिनी, पनीर खर्च झालं होतं तर सांगायला पाहिजे होतं का बाबानं भाजीसाठी आणलं होतं, तर बाबाला भाजी लागत याची आणून दिलं असतं म्हटलं. मी काही करून म्हटलं होतं दादा बहिणीनं मला ही गोष्ट सांगितली होती, पनीर घेऊन जा म्हणे तिकून, मामाची जेवणार नाही म्हणे. तर आई म्हणे कायले म्हणे जेवते म्हणे, कोणती भाजी करून घेतो म्हणे आजच्या दिवस, काही फरक नाही पडत म्हणे. आईनंच म्हटलं होतं असं. आणि मग मी बाहेर गेलो, मला काही पनीर भेटलं नाही मग त्यावेळेस. नाही तर मी पनीर आणतच होतो, आता मला वहिनीनं सांगितलं होतं ना. असं सरला म्हणे नाही तर काही जेवून घेते म्हणे. कोणती माहित नाही ना, एवढ्या वर्षाचं भुलली ते आता. अहो तर आता अकड ठेवता काय? हा, आता जे आहे ते खाऊन घ्या लागते माणसानं. तुला आताच माहित आहे की मी गोबीची भाजी खात नाही म्हणून? हा, ते दाय चावते का माझ्या दातानं? काही आपलं करून घेता. मग दाय करायची होती तर वरण करून घ्यायला पाहिजे होतं. शिजली असती कसं त्याच्यात पोळी सोडून खाऊन घेतलं असतं.
मामाजी दूध आणू का तुमच्यासाठी? दूध आणि पोळी घेऊन घ्या काला करून मस्त. आजच्या दिवस उपाशी नका झोपू, पण चांगलं नाही वाटत आम्हाला तुम्ही उपाशी झोपाल तर. मग आम्ही कोणीच नाही जेवत मामाजी. नाही बेटा सुनबाई राहू दे आता. जे आहे ते काही हे नका करू आता, काही तकलीफ नका घेऊ फालतूच. तुम्ही करा, जेवण करा पटपट आणि झोपून राहा. सुनबाई याच्यात भाजी आणजा परत जराशी गोबीची. ह्या पाय साला ह्याने उठत, पोरं उठून गेले पण ह्या नाही उठत, तोच खाल्ल्याशिवाय नाही मानत. काय भिंत जेव्हा कधी हे आले पाहुणे तेव्हाच ह्याच रोणार आहे ते. बाकीचे दिवस चांगलं राहते बरं सगळं, पण हे आले का बिघडलं काम. बिलकुल चांगलं नाही वाटून राहिलं, सगळेचे सगळे ताटावर उठून गेले. मला तर बिलकुल नाही आवडून राहिलं. जाऊ दे आता, आपण नाही जेवा आज. तू चोरा सांगणारी मग? काय गरज होती सांगायची? मामीनं खाल्लं, असं झालं तसं झालं सांगून देते. खराब झालं होतं ते, काही सांगते दुसरं. म्हणजे तो माणूस राहिला का नाही उपाशी आता? मला माहिती आहे त्या मलाच बोलणार आहे. काही केलं तरी मलाच बोलते, नाही केलं तरी मलाच बोलते. आता काही म्या केलं का हे पनीर? बरं झालं मैंने खर्च केलं, नाही तर मला किती बोलले असते आता. दादा तुझे झालं नाही जेवण चांगलं? आपलं झालं बाई, आपल्याला काही टेन्शन नाही आहे. आपण कोणतीही भाजी खाऊन घेतो, आपल्याला कोणत्याच भाजीची एलर्जी नाही आहे. आपण चावला करतच नाही, जे भेटलं ते खाऊन घेत असतो. आता खाल्लं होतं पनीर, आता काय एवढ्या गोष्टीसाठी भाऊजीनं करायला पाहिजे होतं. अरे तसं नाही येते, ते काही खाले नाही मना करून राहिले. आतापर्यंत त्यानं कधी मना गेली काय? पण त्यानं जे भाजीने आणलं ते जर खर्च केला तर मग त्याच्या जीवावर येते, मग आवडत नाही त्याला. आण बापा हेच ताट मी जेवून घेतो आता, कायले वाया धडत बसू. अजून अलग वाढणीच आहे का नाही, त्याच्यापेक्षा जेवून घेतो. ये व वैशाली, तू जेवून घे, ताट आहे शिल्लक. दोघी जण या बरं इथं, एक ताट घेऊन या एक जण अजून. तुम्ही जेवण तुम्ही चांगल्या दिसा मामी, आम्ही नाही जेवत. आमचे माणसं नाही जेवले, मामाजी नाही जेवले, आम्ही काय जेवू? आम्हाला चांगलं नाही वाटत ते. घरातलं कोणी जेवून नाही राहिलं आपणच खा. आमच्यात तसा स्वभाव नाही आमच्या घरातल्या लोकांचे. मामीसोबत अशी बोलतं का? तुला काही वाटत नाही जराशी? मामी सासू आहे ना तू इथे, असं बोलत असते काय? कोणासोबत कसं बोलायला लागते ना, ते बाई सगळं समजते म्हटलं मला. तुम्ही नका शिकवू मला. अरे सुनबाई काय असं बोलता? मोठे मामीसोबत असं बोलते काय कोणी? मामा तुम्ही आपल्या जागेवर राहा म्हटलं. हा काही गरज नाही जास्त बोलायची इथं म्हटलं. तुमच्या आहे म्हटलं आज आमच्या घरातले लोक उपाशी राहिले, समजायला पाहिजे थोडंसं. काय करा लागते? खा ना तुम्ही, खाले म्हणे नाही आमच्या घरात कोणालेच. आम्ही तर कोणालेच म्हणे नाही करत, पण हे असं लिमिटच्या बाहेर खाता तुम्ही. जाणं तुम्ही आता झोपून राहिला इथं. काय जे तुम्ही बाईच्या मधात बोलता, मी पाहतो ते बरोबर. जा तुम्ही. हो पाहिजे बा, जातो मी आता. पापा ननदबाई लयच आहे भाऊजीचा रागत. ताटावरून उठून चालले गेले. असं असते काय कुठं माणसाचं? माणसानं जेवणाचा अपमान नाही केला पाहिजे, जे भेटलं ते खाऊन घेतलं पाहिजे. मामी जेव्हा आपलीच कमाई आपल्याला खायला नाही भेटत तेव्हा कोणाच्याही जीवावर येते म्हटलं. बापा जरासं पनीरच खाल्लं तर काय पुरी कमाईच खाऊन घेतली काय यायची आम्ही? किती खाल्लं? अर्धा किलो पनीर आणून देईन म्हणा सकाळीच. जेवढं खाल्लं तेवढं. परासोराला केलं असतं तर काही नाही वाटलं असतं, पण हे अशा माणसानं, वयस्कर माणसानं असं करणं शोभते का? तुम्ही जेवत नका मग आता? नाही मी तर जेवत नाही. वैशाली ताई जेवत असेल तर विचारत येईल. वैशाली ये ना जेवायला, जेवून घे. नाही पाय तिसरं ताट आहे तिथं. हे जेवत नाही म्हणते आता. ते तर खातच राहते म्हणा, काही ना काही चालूच राहते तिचं. तोंड काही बंद नाही राहत. तिला कायची भूक राहते, दिवसभर खाते तर. नाही आता बाई राहू द्या, मी काही जेवत नाही. मला काही भूक नाही आज तशी, मी पहिलेच जेवत नाही होती. राहू द्या जेवा तुम्ही. जेवून घेऊ जरासं. जरासं झोपा लागते तर आधार पाहिजे पोटाले. खाऊन घे जरासं, उपाशी नको राहू. जेवा ना वैशाली ताई, तुम्ही कोण नाही जेवत? तुम्ही जेवून घ्या. कुठं घरातले असे अर्धे लोक उपाशी राहिले म्हणजे आपलं मन जेवायला करते काय? माय नाही करत बाई. द्यायचं करते पण माय मन नाही करत. मला तर तसंच कोणी थोडंसं नाराज असेल तर चांगलं नाही वाटत घरात. वैशाली ताई एवढं जण काऊन ऐकते होते मामा मामीचं एवढं? आले तर काय म्हणते, जायचं नाव नाही घेऊन राहिले. झाले 2-3 दिवस आता जाऊ नाही का ते ना गावाले? आता ते आत्याबाईचे भाऊ आहे ना, भाऊजाई. आता असं वाटतं कोणाला राहू दे बा, पाहुणे माणसं आहे, 2-4 दिवस राहते आपल्या घरी तर कायले बोलावं, म्हणून कोणी काही म्हणत नसल. म्हणून काय त्याला काही करावं काय? आज मामाजी उपाशी राहिले तर चांगलं वाटून राहिलं काय ते? मामाजी आता काय म्हणून राहिले असं? उपाशी राहून गेले बिचारे. मला असं वाटून राहिलं का मामाजीला काही करूनच द्याव काय? तेच आहे ना, आपणही सगळे उपाशी राहून गेलो. काय करतो मग आता? उपाय आहे काय तुझ्याजवळ काही? नाही ना, काहीच तर उपाय नाही आहे माझ्याजवळ. मामाजीला म्हटलं काही खात नाही ना मग ते. जाऊ दे तुझ्या खोलीत जा आता, झोपून राह बरं. लय उशीर झाला आता. बरं जातो आता. मामी कशी बाई असं काय नाही, जेवढं असलं तेवढं स्वतःच खायला पाहिजे, दुसऱ्याचा विचार नाही करत. असे लोक नाही आपल्या घरात कोणीच. बरं आता बाई तर नाही असे, हे कसे काय असे लोक? राजेची चालली बडी ड्युटीवर, सांगूनही नाही राहिले मला. मी म्हटलं आता तू झोपली आहे, झोपू दे. आज मला लवकर जायचं होतं, मीटिंग आहे ना, तर लवकर बोलावलं आहे आज, म्हणून मी चाललो होतो. आणि मी काय म्हणतो, रात्री सांगायचं विसरलो. ते पगार भेटला का नाही काल, तर तिथं ठेवले एका पाठात पैसे. बरोबर ठेवतो, सांभाळून मोजून घेजो, बरोबर ठेवतो, पूर्णच आहे ते पगाराचे. असं झालं काय पगार? बरं झालं बाबा पगार झाला. मी वाटच पाहून राहिली होती, यावेळेस लेटच झाला पगार तुमचा. नाही चालूच राहते ते, होतच असते. हे महिने मार्च पासूनचे असेच राहते, थोडेसे लेटच जाते. मार्च एप्रिल मे पर्यंत थोडेसे लेटच होते, मग रेग्युलर होते लागत. बरं मी काय म्हणतो राजेची, बोल पण लवकर बोल. काय काम आहे तर मला लवकर जायला लागते. आज उशीर झाला ना तर मग मीटिंग कॅन्सल होऊन जाईल फालतू. राजेची मी काय म्हणतो, तुम्ही लवकर येणार का तिकडून आज? का मीटिंगला उशीर होईल तुम्हाला? माहित नाही का,
आलो तर लवकर येऊ शकतो. मिटिंगा लवकर आटपल्या तर प्रमोशनच्या मिटिंग आहे ना ह्या आता. हा, याच्यात बढोतरी भेटू शकते म्हणून आहे. तर लवकर येऊ शकतो किंवा उशीर येऊ शकते. काय म्हणायचं आहे तुला, बोल. अहो राजेशची थोडीशी खरेदी करायची होती ना मला, म्हणून म्हणत होती थोडेसे पैसे द्या मला, शॉपिंग काय करू. हे पण माझ्याजवळ टाइम काही आहे नाही सध्या तरी. त्या काल रविवार होता तर म्हणायला लागत होतं. आज कशी काही म्हणून राहिली तू? काल काही शब्द बोलली नाही. काल कशी म्हणू मी तुम्हाला? पगार असं तुम्हाला रात्री आला म्हणता ना मोबाईलमध्ये, मग मी कशी म्हणू तुम्हाला? हो बरोबर आहे. मी काय म्हणतो, बरं जाऊ दे, ते गोष्ट जाऊ दे. मधात कधी सुट्टी घेतली नाही चालन काय? चालते 2-3 दिवसात एखादी सुट्टी घेतली तरी चालते, काही फरक नाही पडत मला. आणि मला थोडंसं सामान घ्यायचं होतं म्हणून म्हटलं होतं. ठीक आहे घेऊन घेजो, काय लागते काय नाही तर. नाही तर मग असं करजो, पैसे घेजो त्याच्यातले आणि वहिनीले घेऊन जाजो. येत असं वहिनी तर यातून जायचं दोघी जणी. काय काय घ्यायचं घेऊन घे जा आणि येऊन जाजा घराकडे. नाही ना हो, तुम्ही चल झाला, तुम्ही चालले तर बरं वाटतं जरासं. बरं ठीक आहे, जाऊ मग म्हणतात. पण आज नाही जमत. आज मला ऑफिसला जावंच लागते आणि मीटिंगले काही किती वेळ लागेल खरं नाही आहे. बरं जा मग तुम्ही आता. बापा एवढा सकाळी चाललंय का रे ऑफिसले? हा मम्मी, जा लागते, मीटिंग आहे ना आज. मीटिंगच्या थोडंसं लवकरच जा लागते. नशीब आहे बापा तुझ्यावालं. हा, मस्त झोपायला भेटते 8 वाजेपर्यंत. हा, नवरा काही कर नाही म्हणत, जाय नाही म्हणत, ये नाही म्हणत, पगार आणून देते आयता हाता. काऊन मामी, माझं नशीब चांगलं आहे तर तुम्हाला चांगलं नाही वाटून राहिलं काय? पैसे ते काय पोहे बनवता म्हणता का आता? देऊ का मग कांदे मिरच्या कापून देऊ का तुम्हाला? हो दे बरं, मिरच्या कापून दे. आणि हिरवे कांदे आणले वाटते ना, ते कापून दे. आणि आज कायची भाजी करू? पालक आहे आता, कारण का मामाजीनं पनीर आणि पालक आणलं होतं का नाही, तर पालक तशीच राहिली. आणि ते उठून गेले, काय म्हणते, पनीर उठून गेलं सगळं. तर त्याची करून घेतो म्हटलं आज डाळ पालक. मग हा वैशाली ताई, तसं करा मग, डाळ भाजी करून घ्या त्याची. काय करता मग, ते पालक वाया चालले जाईल नाही तर. आणि आता भाजीला आहे नाही दुसरं काही, मामाजीला चालू नाही जाते हे. आणि मामाजीला चालणारीच भाजी कर जा, रात्री जेवले नाही ते, उपाशीच झोपून गेले. हो ना बाई, मला बिलकुल चांगलं नाही वाटलं रात्री. हा, आणि माझ्या पोटात नाही कावळे कुदून राहिले होते. आणि मी यायला सांगितलं नाही का मी उपाशी आहे म्हणून, का मला भूक लागली का काही लागलं. माझ्याजवळ एक बिस्किटचा पुडा होता बिचारे, मोहिनी मी खाऊन घेतला. हे म्हणे खाऊन म्हणे, बिस्किट खाऊन राहिली म्हणे. मी म्हटलं काही नाही, आज थोडंसं भूक लागल्यासारखी झाली म्हटलं. बरं झालं वैशाली ताई सांगितलं नाही तुम्ही, पण मी तर म्हणतो सांगितलं असतं तर बरंच झालं असतं एका इकडून. हा, ह्या मामीची जराशी गोरबिळा तरी निघाली असती भाऊजीच्या हातानं. भाऊजी नाही ऐकत कोणाची. मग आता काय करतो बा, 2-4 दिवसासाठी आलं कोणी ना, घरात काय भांडणं करतं का, हाकलायला लावतं का त्याला? जाऊ दे, राहू राहिले. आता आपले कोणी होय म्हणूनच आपल्या घरी आले कोणी. पण वैशाली ताई, पाहुण्या माणसानं पाहुण्यासारखं नाही राहावं काय गड्या? असत्या तर एखाद्याला सवय. काय करतं, कसं आहे, घरी दिसत नाही, कोणाच्या घरी दिसलं तर असं वाटतं काय करू ना काय नाही. तेच लोक ये, ज्याला घरी भेटत नाही का नाही, लोकांच्या इथं करू खाऊन घेते काही, तेच ये. एवढं करू नाही मामीले जरासा अफसोस नाही होता म्हटलं. हा, जेवलाच म्हटलं, मामाही जेवले, आणि आत्याबाई आपल्या नवऱ्याने जेवला बाका काही नाही. आत्याबाईने जेवून घेतलं म्हटलं मस्त. हो ना, आपल्याला गेलं नाही जेवण आणि त्याला जेवून घेतलं. बरं तर जाऊ दे, मामाची जायला लागते वावरात, मग उशीर होते. ते राजेश बापूजी जाईन आणि सुमित बापूजी जाईन, हे दोघा तिघाले नाश्ता देऊन देतात, सगळे देऊन देतो. राजेशजी गेले वैशाली ताई, सकाळीच गेले ते. आम्ही तसेच गेले का बिना नाश्त्याचे? काही खाऊन पिऊन झाले पाहिजे होतं जरासं भरून. आता तुम्ही उद्या झोपल्याच वैशाली ताई, मग नाश्त्याचं कोणाले म्हणून मी? मग ते मला माहित नव्हतं तेवढ्या सकाळी जाते म्हणून. त्याने मग मला सांगितलं, मी चाललो म्हणे, निघाले होते तिथं, मी आले म्हणून मला म्हणे मी चाललो म्हणे. नाही तर सांगितलंही नसतं, तसेच चालले गेले असते. मी म्हटलं नाश्ता गिश्ता म्हटलं तर खाऊन घेईन म्हणे कॅन्टीनवर, काही टेन्शन नको घेऊ म्हणे असे म्हणे. बा बरं, काप तू कांदा गिंदा काप. अमाय सरला बाई, काय करून राहिले हो, बसल्या काय, झाला नाश्ता पाणी? तू कुठं गेली तू सुमन एवढ्या दिवसाची? मी माझ्या पोरीच्या घरी गेली होती बाई, माझ्या पोरीची तब्येत नव्हती चांगली, करायला काही कोणी होतं नाही. आता ते राहते अलग, सासूत राहिली असते तर काहीतरी, पण ते राहते अलग, सासू जण तिचं काही पटत नाही. तर तिची होती तब्येत खराब, तिनं केलं तर मला मागल्या दिवशी फोन, आई म्हणे असं असं आहे, तर मी अर्जंट चालली गेली, कोणाला सांगितलं नाही ना काही नाही. असं काय, आता चांगली आहे मग तब्येत? हा, आता किती चांगली आहे तब्येत, म्हणून तर आली. आता एकदम टणटण झाली तब्येत. म्हटलं चल बाई जातो आता म्हटलं माझ्या घराकडे. हे पोट्ट काही दारू पिऊन घेऊन राहिले म्हणते, सारे इकडे लोक सांगून राहिले दारू पिते तमाशे करते म्हणते. हो ना बाई, केवढं दारू पिते होते. हा, पडलं राहते कुठेही. ते सून तर गेली वाटते माझ्या घरी, काय करून होती, दारोड्या माणसाजवळ राहीन काय? पहिलेच तिनं काय म्हणते तर चुकलं ना तिचं, या पोट्ट्यासोबत घेतलं लग्न करून. तिला मी तेव्हाच म्हटलं होतं, कोणती माय म्हणत नाही बरं, पण मी म्हटलं होतं काय, म्हटलं ह्या पोट्ट्यात काय पाहिलं हो म्हटलं, त्या निरा दारू पिते म्हटलं, कमाई करत नाही कवडीची, तरी बाई नाही म्हणे याच्यासोबत करतो लग्न, जाय म्हटलं बापा कर. हो ना बाई, स्वतःच्या हाताने स्वतःची जिंदगी खराब करणं म्हणते आले. मी पाहून राहिली होती, मला तिकडे मॅम काही दिसून राहिलं, तयारी केली. मॅम म्हटलं पुष्पाच्या घरी कोणी येऊनच राहिलं काय, पाहुणे येते ना पोरीले पाहिले नागपूरचे. हा, धंदा पाणी करते म्हणते बाबा, पोरगं कपड्याची दुकान आहे म्हणते, तर नागपूरचे आहे म्हणते, तर येणार आहे म्हणते बाबा पाहुणे. मी आली का नाही तिकून मग, आणि तर मग मी बोलायला लागली, त्या पाटं गिटं चौरंग हे काय चालू होतं त्याचं ठेवता. तर हो म्हणे पाहुणे येते म्हणे, टीनाले पाहिले. असं तरीच मी म्हणून राहिली, काही तर तयारी चालू आहे, पाठ ठेवून राहिलं, काही करून राहिले. हां, दोघंच नवरा बायकोचं चालू आहे त्याचं. आणि ते बाई आहे एक, कोण आहे तर बहीण आहे, ते पुष्पाबाईची मावस बहीण आहे.
तिनंच आणलं म्हणते हे जे पाहुण्याचा रिश्ता आहे म्हणते तिनंच आणला म्हणते. तिच्या नात्यातला असर कोणी चांगला आहे म्हणे घरचा. मी म्हटलं मग काय हरकत आहे, एकटाच पोरगा आहे म्हणे, 2-4 पोरं काही आहे नाही. आणि त्याला 2 का 3 बहिणी आहे वाटते. हां बहिणी तर गेल्या असेल बाई आपापल्या घरी. आणि मग काही भाऊच राहिला, भाऊ ना भाऊच आहे, काय टेन्शन आहे तिथं. दोघंच माय बाप नाही, बाप नाही म्हणते पोराले, मायच आहे म्हणते फक्त. माय ना पोरगं दोघंच जण राहते म्हणते. पोरीचे झाले म्हणते लग्न. मग तर मस्त आहे, देऊन द्यायला पाहिजे पोरगी. हा जास्त सुख नाही दुःख नाही काही नाही. माय काय आहे, ह्या पोरीच्या इथं त्या पोरीच्या इथं 2-2, 3-3 महिने राहिली तर येईल, नो टेन्शन राहते. माहीत पडते बाई आता काय म्हणते. तर पोरीवर आहे तिथं, आपल्यासारख्या लेकर आहे का तिथं. नाही बाई चांगला आहे करून घे तर पोरगी करून घेईन. तिथं पोरीला मायबापाच्या हिशोबानं नाही चालायला लागत, मायबापाला पोरीच्या हिशोबाने चालायला लागते. हो हे बरोबर आहे. आता पोट्टी माहीत नाही काय कशी आहे तर ते राहिली आहे तिकडे, तिला काही इकडचं चांगलं वाटते काय आता. तुमचं सांगा बा, तुमचं कसं काय आहे आता. मग काय बाई मस्त आहे, बरं आहे, चांगलं तर चालू आहे. सुना आहे, पोरं आहे, बरं आहे आपलं. काय म्हणते सुनी गिनीले पायण्या गिन्यावर बसत काय आता, करत नाही का त्याचं हे, सांजीने करत का त्याची. 5 वाजता महिने चालू आहे होते इथे, एवढा लवकर करू काय, 7व्या महिन्यात करून ना, 7व्या महिन्यात करून मग सांजी. मग करू ना सगळ्या बाईले बोलवू येते. आणि आता इथं करते बाई का त्याच्या मायच्या घरी करते, आपल्याला काय माहीत. मायच्या इथं करू केलं पण आपलं करणं काम आहे ना सरला बाई. तुम्ही काहीच करत नाही ना सुनायचं, करायला पाहिजे. सुनाच कामात येते म्हटलं शेवटी, पोरी काही कामात येत नाही. पोरीचं एवढंही केलं तर पोरगी तर तिच्याच घरी गेली ना शेवटी. काही झालंही तर तुम्हाला तोंडात पाणी टाकायला कोण येईन पहिले, सुनाच येईन ना का पोरगी येईन तिथून धावपळ करत. हो करन ना आता. चला बापा मी येतो मग. पोट्ट पाहतो माहिती कुठं गेलं काय गेलं तर. माझ्या घरात सारा भन पडलाय म्हटलं. त्यानं काय खाल्लं नाही खाल्लं, भांडे तसेच पडले, दरवाजा उघडा टाकून कुकडे फिरते, म्हणून कुठं जाता येत नाही. पण आता ह्या पोरीच्या यानं जा लागलं बाई. कशी सून होती व साजरी भेटली होती, करे बिचारी कसंही काम जसं आलं तसं. पण ह्या पोट्ट्यानं तिला नाही मागवली. अहो त्याचं पाहिनं कुठं दारूगिरी सोडायचं, कुठं जमत असेल तर पाहिनं आहे म्हणते 1-2 ठिकाणी, तर जाऊन पाय औषध पाणी देते काय तर, डॉक्टर लोकही देते म्हणते औषध. पाहतो ना आता सरला बाई. आता मागल्या दिवशी सुटली होती बाई त्याची. तर आता पहा लागन त्याच्यासाठी, जातो एखाद्या डॉक्टर जवळ. हो पाय त्याचं सुनीले घेऊन ये. साजरी सून भेटली तुला, एक तर पोरीने भेटून राहिल्या आता. पोरीचा मोठा शाटेच पडला बापा, पोरीने भेटून राहिल्या. आणि हे पुट्ट असे चावना करून राहिले जेले भेटते ते. का हो सरला बाई, तुमची लहान सून तर अजून पयाली म्हणते हो. ते सुमितची बायको हटव, ते कायले पयन. ते दोघं अलग राहते तिकडे, भाड्यानं राहते ते, त्याला नाही पटत नाही तर. आणि यायचं जरासं भिन असलं होतं तर मच्छीनं तिला काढून दिलं होतं घरातून, सुमितले आणि त्याच्या बायकोले. तर ते दोघं अलग राहते तिकडे. तो आता इकडे जातेत राहते, ते काही येत नाही, ते दोघंही तिकडेच राहते. काय मी बापा, पण गावात अलगच चर्चा चालू आहे का तुमची सून पळून गेली म्हणून कोणासोबत होतं. असं समजलं बा मला. गावातल्या लोकांना काय जाते व त्याच्या तोंडावर काही झाकं नाही काय, काही बोलते. खोटा आहे हे साप. तिला माहीत असेल मोहिनीले. नाही मोहिनी, ते तुझची परी पळून गेली म्हणते ना कोणासोबत. आम्हाला नाही माहीत बा काकू. कोण म्हणे तुम्हाला असं. गावात लोक म्हणून राहिले बाई. आता खरं म्हणते का खोटं म्हणते तेवढं नाही माहीत आपल्याला. गावात मोठं लवकर माहीत होते, आम्हाला घरात माहीत नाही. गावातल्या लोकांना गावातही माहीत होऊन गेलं. लोकांना काय करायला लागते, कोणी पळो का कोणी राहो, कायच करायला लागते काय माहीत. त्याच्या घरातलं तो पाच बसते. पाय बाई मी आता कानावर गोष्ट ऐकली म्हणून राहिली. नाही तर मग म्हणजे सुमन काकूनच म्हटलं, मी ऐकलं म्हणून राहिली. आता जाऊ द्या काकू, चालूच असते साऱ्या गावात ह्याच गोष्टी आहे म्हटलं आता. हो बाई आहे तर खरी. चला येतो मग सरला बाई मी. हो ये. चोनक्या पाहिले चोनक्या गोष्टी नुसतं आले कोणती कोण काय, याच्या गोष्टी त्याच्या गोष्टी, स्वतःच्या घरातल्या गोष्टी नाही सांगा. काय झालं काय नाही, आपली सून कुठं गेली काय गेली, माझ्या इथं गेली म्हणते. आम्हाला माहीतच नाही तसं कुठं गेली तर. बरं चला असं लोकांच्या साथ आपल्या सोबत नाही काय. चला मग पहा असाच व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.